कोणती पद्धत आली? हे नवीन मशीन कुठून आलं? विधानसभेला का नव्हतं? लोकसभेला का नव्हतं? प्रिंटिंग ऑक्झिलरी युनिट म्हणजे नक्की काय? हे मशीन कोणत्याही पक्षाला का दाखवलं नाही? कायदा बदललाय का? ही कसली बेबंदशाही सुरू आहे? हे रोकटोक आणि संतप्त सवाल आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे. उद्या 15 जानेवारीला महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. पण या मतदानापूर्वीच राजकारणात एका अशा यंत्राची एंट्री झाली आहे ज्याने केवळ राजकीय नाही तर मोठे तांत्रिक प्रश्न उभे राहिले आहेत. या यंत्राचं नाव आहे PADU म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. आज आपण या पाडू मशीन बद्दल सविस्तर समजून घेणार आहोत. हे मशीन नक्की काय आहे, ते कसं काम करतं आणि राज ठाकरेंचा यावर इतका कडाडून विरोध का आहे? नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. सुरुवात करूया याच्या तांत्रिक बाजूपासून. PADU म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार हे EVMचा मूळ भाग नाही तर ते एक ऑक्झिलरी म्हणजेच एक पूरक यंत्र आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावर अधिक स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्या मते एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे EVMच्या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट सोबत जोडलं जाईल. जर मतदानादरम्यान कंट्रोल युनिटचा डिस्प्ले अचानकच बंद पडला तर अशा आपत्कालीन परिस्थितीत बॅकअप म्हणून हे पाडू मशीन उपयोगात येईल. विशेष म्हणजे BHEL या कंपनीने हे यंत्र तयार केलं असून एकट्या मुंबईसाठी 140 पाडू मशीन्स पाठवण्यात आल्यात. आयोग सांगताय की हे यंत्र मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि दृश्यमान करण्यासाठी आहे. पण खरा वाद आणि संशय इथूनच सुरू होतो. आजवर निवडणूक आयोग छाती ठोकपणे सांगत आले की EVM ही एक स्टँड अलोन मशीन आहे, म्हणजे ती कोणत्याही बाह्य वायरला किंवा एका इंटरनेटला जोडली जात नाही. मग प्रश्न असा पडतो की हे पाडू मशीन जोडण्यासाठी EVMला बाहेरून केबल का लावली जाते? एकदा का तुम्ही EVMला बाहेरचं यंत्र केबलने जोडलं की त्याच्या डेटाशी छेडछाड होण्याची किंवा बाहेरून कमांड देण्याची भीती निर्माण होत नाही का? राज ठाकरेंचा दुसरा सर्वात मोठा आक्षेप आहे या मशीनच्या नावावर. जर हे फक्त डिस्प्ले दाखवणारे यंत्र आहे तर त्याच्या नावात प्रिंटिंग हा शब्द काय करतोय? हे मशीन नक्की काय प्रिंट करणार आहे? गगराणी यांनी स्पष्ट केलंय की हे VVPAT सारखं पेपर पावती देणारे यंत्र नाही तर हे एक स्वतः कंट्रोल युनिट आहे. पण तांत्रिक तज्ञांच्या मते जर यात डेटा प्रिंट करण्याची क्षमता असेल तर तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री काय? आणखीन एक गंभीर मुद्दा म्हणजे या मशीनची मेमरी आणि प्रोसेसर हे EVM मधली मतं कॉपी करू शकतं का? या तांत्रिक गोष्टीबद्दल आयोगाने कमालीची गुप्तता पाळली आहे. नियमानुसार कोणत्याही नवीन यंत्राची तपासणी राजकीय पक्षांच्या समोरच व्हायला हवी. पण राज ठाकरेंचा आरोप आहे की या मशीन बद्दल कोणत्याही पक्षाला विश्वासात का घेतलं नाही? उद्धव ठाकरे यांनीही याबद्दल पत्राद्वारे शंका विचारली होती पण त्यांनाही उत्तर याचं मिळालेलं नाहीये. या तांत्रिक गोंधळात भर पडलीये ती निवडणूक आयोगाच्या एका नवीन नियमामुळे. प्रचाराची तोफ थंडावल्यानंतरही मतदानाच्या दिवसापर्यंत उमेदवारांना मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेता येणार आहेत. राज ठाकरे विचारतात, पत्रकं वाटायची नाहीत, फक्त भेटायचं. मग या भेटीत नक्की काय होणार? हा पैसे वाटपाचा तर प्रकार नाहीये ना? थोडक्यात काय तर हे पाडू मशीन आणि ऐनवेळी बदललेले नियम यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर हे सरकार वाघ मारणारं नाही, यांनी वाघ कधीच मारलाय. पण या सगळ्यात काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. पहिले म्हणजे जर या मशीनमुळे निकालात थोडाही फेरफार झाला तर त्याचा फटका फक्त विरोधकांनाच बसेल की भाजपलाही याचा मोठा तोटा सहन करावा लागेल? कारण तांत्रिक बिघाड कोणाच्याही बाजूने फिरू शकतो. दुसरं असं की जर ही यंत्रणा खरोखरच पारदर्शक आहे तर निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन याचं प्रात्यक्षिक का दाखवलं नाही अशी गुप्तता सत्ताधाऱ्यांच्याच हेतूवर शंका निर्माण करत नाहीये का? निवडणुकीच्या ऐन तोंडावर असे संशयास्पद प्रयोग करणं लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? या पाडू मशीनमुळे भाजपला फायदा होईल की हे त्यांच्यावरच उलटेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा TOD मराठी.